अध्याय 5. यात भगवान विष्णू महालक्ष्मीला नृगेंद्र राजाची द्वापार युगातील कृष्णाच्या अवताराच्या काळातील गोष्ट सांगतात. एकदा काही मुलं खेळत होती, त्यांचा चेंडू विहिरीत पडला. त्या मुलांनी विहिरीमध्ये वाकून बघितलं तर तिथे सुवर्ण कांतीचा, सुवर्ण सारखा दिसणारा सरडा होता. त्या सरड्याला ते मुलं बाहेर काढतात. तो सरडा मनुष्याच्या वाणीत म्हणतो की श्रीकृष्ण कुठे आहे, त्यांचा जन्म झाला का, मला त्यांचं दर्शन करायचंय. ते मुलं म्हणतात की तू मनुष्याच्या वाणीमध्ये कसा काय बोलू शकतो, एक सरडा कसा काय बोलू शकतो. तो सरडा सांगू लागतो की मी मागच्या जन्मातला नृगेंद्र राजा आहे. मला दान धर्म करायची प्रचंड आवड असायची. विशेषतः अधिक मास आला की मी ब्राह्मणांना गोदान करत असे. एकदा काय झालं की एका ब्राह्मणाला मी माझ्या गोशाळेतली गाय दान केली आणि ती गाय तो घेऊन गेल्यानंतर रात्रीतून ती गाय त्याच्या घरातून पळून माझ्या गोशाळेत परत आली. दुसऱ्या दिवशी मी नवीन दुसऱ्या एका ब्राह्मणाला एक दुसरी गाय दिली. तो जो पहिला माणूस होता, पहिला ब्राह्मण होता, तो गाय शोधत आला आणि त्याला ही दुसऱ्या ब्राह्मणाच्या जवळ असलेली गाय दिसली रस्त्यामध्ये आणि त्याला कळलं की ही गाय कालचीच माझीच गाय आहे. ते दोघेही ब्राह्मण, तो त्या गायीवर हक्क सांगू लागला. ते दोघेही ब्राह्मण भांडण करू लागले आणि ते शेवटी परत नृगेंद्र राजाकडे आले, म्हणजेच माझ्याकडे आले असं तो राजा सांगतोय. आणि तेव्हा मला माझी चूक कळली की ही गाय मी काल या ब्राह्मणाला दिली आणि मला कळलंच नाही की ही परत पळून माझ्याच गोशाळेत आली आणि चुकून मी तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. जेव्हा ही गोष्ट दोघांना कळते तेव्हा ते चिडतात आणि राजाला शाप देतात. असं राजा सांगतो की मला शाप मिळाला की राजन, तू गाय गोदान केलं नाही तर गो विक्रय केला, त्यामुळे तू पुढच्या जन्मात किंवा याच क्षणापासून सरडा होशील आणि एका अरण्यात निर्जन विहिरीत पडून राहशील. सो तेव्हा तो आणि राजा म्हणतो की मला उशाप द्या, मला फार पश्चाताप होतो, माझी चूक झाली आहे. त्यावेळी ते ब्राह्मण त्या राजाला उशाप देतात. ते म्हणतात की राजन, तुला ज्या वेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर कृष्णाचं दर्शन होईल तेव्हा तुला परत आधीचं तुझं राजाचं मनुष्याचं रूप प्राप्त होईल. तेव्हा तो राजा, तो सरडा म्हणतो की मला कृपया श्रीकृष्णाकडे घेऊन जा. आणि ते मुलं कुमार त्या सरड्याला कृष्णाकडे घेऊन जातात आणि तो सुवर्णकांतीचा सरडा, आणि श्रीकृष्ण दर्शनानंतर तो सरडा आपलं रूप टाकतो सरड्याचं आणि मनुष्य रूपात नृगेंद्र राजा परत अवतीर्ण होतो. अशी 5व्या अध्यायाची कथा आहे.